नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण नवरात्री विशेष उपवासाची झटपट रेसिपी बनवणार आहोत। ही उपवासाची पुरी बघा किती टम्म फुगली आणि दिसायला अगदी सुरेख दिसतेय। रोज रोज झटपट असं उपवासाला काय बनवावं ते कळत नाही, म्हणूनच आज मी तुम्हाला झटपट अशी उपवासाची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासोबत मी तुम्हाला इथे बटाट्याची चटणीही बनवून दाखवणार आहे। चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी सर्वात अगोदर 1 वाटी भगर घेतलीये, म्हणजेच वरई घेतली। आता ही भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। त्यासोबत इथे अर्धी वाटी साबुदाणाही घेतला आहे, तोही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। आता ह्या दोन्ही साहित्याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे। थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता एकदम पिठासारखी बारीक पावडर झालेली आहे। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने एकदम बारीक पावडर करून घ्यायची। आता पिठाला बाजूला ठेवायचं आणि इथे मध्यम आकाराचे बरोबर 6 बटाटे उकडून घेतलेले आहे। आता यातले मी 2 बटाटे चटणीसाठी बाजूला काढून ठेवलेत आणि बाकीचे 4 बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता याला मॅशरने पूर्णपणे बारीक करून घ्यायचं, याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहिलेले नाही पाहिजे। हे बघा असं चिकन झालं पाहिजे बटाटा। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर सर्वात अगोदर इथे पाव चमचा जिरे घातले, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, चवीपुरतं मीठ घालायचंय आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचे। आता आपल्याला यामध्ये जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं ना, ते आपल्याला यामध्ये 1 वाटी घालायचंय, पण असं थोडं थोडं करून घालायचं, एकदम घालायचं नाही। असं थोडं थोडं करून घातलं ना म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित प्रमाण कळतं। आता उरलेलं जे पीठ आहे ना ते पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, असंच बटाट्यामध्ये आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपला मस्त असा घट्टसर गोळा बनवून तयार झालाय। आता याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आणि तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी जे मी 2 बटाटे बाजूला काढून ठेवले होते ना, ते हातानेच असे मॅश करून घेतलेत। आता याला आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये चांगलं कडकडीत तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये मी फोडणीनुसार थोडासा जिरा घातलाय, त्यासोबत यामध्ये मी थोडीशी हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली होती, तीही 1 चमचा घातली आहे। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि याला थोडंसं चमच्याने हलवून याला थोडंसं परतू द्यायचं। नंतर मग तो तडका आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीरही ऍड करू शकता। आता इथे आपली पुरी सोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली। आता आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या, तर त्यासाठी इथे मी 1 प्लास्टिक घेतलंय। आता ह्या गोळ्यातला आपण छोटासा गोळा पुरीला लागेल एवढा काढून घ्यायचा आहे आणि असा गोल गोल करून घ्यायचा, म्हणजेच अशी लाटी तयार करायची। आता ही लाटी प्लास्टिकवर ठेवून याच्यावरतून अशी प्लास्टिक ठेवायची आणि याला असा हाताने तापून गोल असा पुरीचा आकार द्यायचा। भगरीच्या पिठामुळे पुऱ्या फाटतात, म्हणून आपल्याला अशा अलगद हाताने पुऱ्या थापून घ्यायच्या आहेत। आता पुरी थापून झाल्यानंतर याच्यावरचं असं प्लास्टिक काढून घ्यायचं आणि अशा अलगद हाताने आपल्याला पुरी हातावर घ्यायची आणि लगेच तळायला घ्यायची। तुम्हाला मी इथे दुसरीही पुरी बनवून दाखवते आणि जर पुरी थापायच्या वेळेस जर पुरी खाली चिपकत असेल तर थोडंसं तुम्ही इथे तेल लावून घेऊ शकताय। बघा आपली इथे दुसरीही पुरी तयार झाली। आता आपल्याला इथे पुऱ्या तळून घ्यायच्या, तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये चांगलं तेल गरम करून घेतलं। जसे आपण पुऱ्या तळतो ना अगदी तसंच गरम हवंय। आता ह्या गरम तेलामध्ये आपल्याला हलक्या हाताने पुरी सोडायची आणि पुरी सोडल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्याने असं त्यावरती तेल सोडायचंय, म्हणजे आपली पुरी छान अशी टम्म फुगते। तर जोपर्यंत आपली पुरी फुलत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावरती तेल टाकत राहायचंय, म्हणजे दोन्ही बाजूनी छान तळल्या जाते। तर तुम्ही इथे बघू शकता आपली पुरी छान अशी टम्म फुगली आहे आणि दोन्ही बाजूनी छान अशी तळल्या गेली आहे। तर आता लगेच आपण ही पुरी काढून घेऊया। तर पुरीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान अशी तळल्या गेली आहे। आता मी तुम्हाला इथे दुसरीही पुरी तळून दाखवते। आता पुरी तळत असताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरी तेलात टाकल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्याने यावरती तेल सोडत राहायचंय आणि गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे। तर इथे बघा दुसरीही पुरी छान अशी टम्म फुगली। आता लगेच काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही पुऱ्या बनवून तळून घेऊयात। आता इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता सर्व पुऱ्या आपल्या मस्त अशा टम्म फुगल्या आहेत आणि सगळ्या रंगही खूप छान आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आज आपण बटाट्याच्या पुऱ्या आणि चटपटीत मस्त अशी बटाट्याची चटणी बनवली। तर ही पुरी बघा तुम्ही अजिबात तेलकट झालेली नाही आणि ही पुरी तुम्हाला मी इथे तोडूनही दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता आतून अशी जाळीदार, अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त अशा उपवासाच्या पुऱ्या आपल्या इथे तयार झाल्या। या नवरात्रीच्या उपवासामध्ये
ही झटपट उपवासाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।